हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त मिरवणुकीचे आयोजन। सातपूर ग्रामस्थांच्या वतीने भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्ताने गेल्या 3 वर्षांपासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सातपूर गावातून शोभायात्रा काढण्यात येते। तर सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। दरम्यान रविवारी सकाळी 7 वाजता सातपूर गावातून विठ्ठल रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माँसाहेब जिजाऊ या महापुरुषांच्या व्यक्तिरेखा साकार करून रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। बैलगाडी, उंट, घोडे, ढोल ताशा पथक असे मिरवणुकीचे स्वरूप होते। विशेष म्हणजे सातपूर गावातील महिलांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणी गीतांवर विविध प्रात्यक्षिके सादर केली। हे या मिरवणुकीचे विशेष लक्षवेधी ठरले। सातपूर गावातील मारुती मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला। संपूर्ण गावात ही शोभायात्रा मिरवणूक मार्गाने मिरवण्यात आल्यानंतर सातपूर मारुती मंदिर येथे समारोप करण्यात आला। विविध वेशभूषा सादर करणाऱ्या विद्यार्थी, युवक, महिला यांचा यावेळी ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी समितीचे अध्यक्ष चंद्र किशोर मुंदडा, कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे, कार्याध्यक्ष दिलीप भंदुरे, उपाध्यक्ष काळू काळे, रामदास तिडके, ॲडव्होकेट जगन निगळ, सचिव विजय भंदुरे, सरचिटणीस शरद घाटोळ, खजिनदार अनिल सोनवणे, व्यवस्थापक नितीन बाळा निगळ, मोहन बंदावणे, गोपीनाथ तिडके, जगन निगळ, एकनाथ तिडके, रवींद्र काश्मीरे, कांतीलाल भंदुरे, गोरख काटे, गणेश मौले, अमर काळे, विलास निर्वाण, विकास पगारे, गोरख भंदुरे यांच्यासह सातपूर गावातील ग्रामस्थ, महिला, युवक, युवती या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अतिशय उत्साहामध्ये ही मिरवणूक यावेळी संपन्न झाली। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक। आजपासून विश्वावसु नाम संवत्सर शालिवान शके 1947 हे हिंदू नववर्ष सुरू झालं। सातपूर गाव अत्यंत भव्य आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गावाने नवीन वर्षाचं स्वागत केलं। त्यानिमित्ताने सगळं गाव एक आलं आणि एकीने ही एक मोठी शोभायात्रा आज निघाली। त्याच्यामध्ये हत्ती, घोडे, उंट आणि सगळे वाहनांसहित मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं आणि त्यामध्ये आपण पत्रकार बंधू सर्वजण सामील झालात। सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सातपूरमध्ये जी शोभायात्रा निघाली ती अतिशय भव्य दिव्य। हे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सगळं गाव एकोप्याने या सगळ्या याच्यामध्ये आला यात्रेमध्ये आणि जवळपास सगळ्या घरामधला विठ्ठल जागा केल्यासारखी भावना सगळ्यांच्या मनात निर्माण झाली। अगदी वयोवृद्ध, वयस्कर, महिला, सगळे तरुण, महिला अशा सगळ्यांनी खूप चांगलं वातावरण उत्साहाचं या निमित्ताने तयार केलं। सगळ्यांकडे बघायचं आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं जी शोभायात्रा काढलेली त्या शोभायात्रेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। त्या शोभायात्रेमध्ये अनेक महापुरुषांचे रूप धारण केलेले आहे। त्याच्यात मग सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, माता रमाई असेल, झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, भानुमाता असेल, अशा अनेक त्याच्यात वेशभूषा धारण केलेले हे पात्र होते। यामधून एकच गावाला संदेश द्यायचा असतो की आमचा म्हणजे या गावाची एकात्मता, देशाची एकात्मता, गावाची एकात्मता आणि राज्याची एकात्मता टिकवायची असेल तर हे असे उपक्रम इथे राबवायला पाहिजे। आणि आज हा जो उपक्रम त्या शोभायात्रेच्या माध्यमातून मग ते आमचे अध्यक्ष असतील किशोर शेठ मुंद्रा, कार्याध्यक्ष आमचे तुकाराम नाना बंदावणे असतील, त्याच्यानंतर आमचे कार्याध्यक्ष दिलीप भंदुरे असतील, मोहन नाना निगळ असतील, आमचे तिडकेदादा असतील, आमचे चेअरमन खजिनदार अनिल सोनवणे असतील, या सर्वांनी परिश्रम घेऊन अतिशय उत्साहामध्ये ही शोभायात्रा पार पाडली। अतिशय उत्साहामध्ये लोकांनी त्याचा सहभाग घेतला। त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। सर्व वार्ताहरांचं स्वागत करतो। वार्ताहर आले म्हणजे सर्वजण पुढे येतात, हे महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि आज जी आमची यात्रा काढली शोभायात्रा, त्यामध्ये आमचा योगाचा ग्रुप सुद्धा सामील झाला आणि योगाच्या ग्रुपने सर्व योग करेगा तो योग रहो निरोग या घोषणात बऱ्याचशा लोकांनी भाग घेतला, त्यांचंही मी अभिनंदन करतो। आणि ही जी शोभायात्रा आता यावर्षी अजून एक टाळकऱ्यांचं जे स्त्रियांचं जो पथक होतं त्या कार्यक्रमाला जास्त शोभा आली। दरवर्षी सुद्धा अशाच प्रकारे आम्ही कार्यक्रम करू आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं ही तुम्हाला म्हणजे आग्रहाची विनंती। आज गुढीपाडवा आणि नवीन वर्ष या मराठी नवीन वर्ष या पर्व कालावर आज सातपूरमध्ये अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य शोभायात्रा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढली। यामध्ये आपण सर्वांनी बघितलं असेल अतिशय सुंदर अशा भूमिका सर्व
संतांच्या महापुरुषांच्या या वेशभूषा साकारल्या होत्या आणि त्या साकारत असताना कुठल्याही प्रकारचं कोणीही असं गालबोट लागल नाही ही काळजी घेतली सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आणि या स्वागत यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सामील होऊन अतिशय उत्साहाने हा स्वागत यात्रेचा जल्लोष वाढवण्यात येतोय। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे आणि इतर काही पाहुण्यांचे सर्वांचे आम्ही कमिटी सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी आम्ही जी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सुरू केली त्या यात्रेला 3रं वर्ष होतं आणि अतिशय सुंदर असं संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व गोरगरीब या ठिकाणी एकत्र आले आणि खूप मौल्यवान वेळ देऊन, कारण गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये त्यांनी वेळ दिला आणि या रॅलीला शोभा आणली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। आज नवीन वर्ष गुढीपाडवा या निमित्ताने आमच्या सातपूर गावातील सर्व नागरिकांनी ही शोभायात्रा काढण्याचं ठरलं आणि हे 3रं वर्ष आहे। या 3ऱ्या वर्षाच्या शोभायात्रा अतिशय उत्सव आला, आनंद आला आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भाग घेऊन आमच्या कार्यक्रमाला जी शोभा वाढवली त्याबद्दल मी गावकऱ्यांचे प्रथम आभार मानतो। तसेच पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम जोरात करायचा आहे, त्यासाठी सर्व महिलांनी गावातल्यांनी एकत्र येऊन आम्हाला साथ देऊन आमच्या कार्यक्रमाची मोठी भरभराटी करावी असं मी सर्व